त्याची माझ्यापर्यंत ही माहिती नाही, मी आजच आलोय. पण आपण म्हटलंय तर कार्यवाही करण्याबद्दलच्या सूचना दिल्या जातील आणि असे बोगस बियाणे करणारे जे काही दुकानदार वगैरे त्यांचे लायसन आपण यापूर्वी पण रद्द केलेत आणि काही गुन्हे जे काही कायद्यात असेल ते आपण कार्यवाही करू. लातूर जिल्ह्यात ठिकाणावर गोगलगाईचा प्रादुर्भाव आता पाहायला मिळतो. त्या संदर्भात शेतकरी सर्व अडचणीत आलेले आणि पाऊसही नाही. आता पावसाचा विषय जर सर आता निसर्ग आहे, शेवटी यंदाच्या वर्षी एल निनोचा परिणाम सगळीकडे राहणार. राहिला विषय गोगलगाईच्या प्रादुर्भावाचा, तर त्याला जी काही खबरदारी दक्षता घ्यायला लागेल ती कृषी विभागाला सांगून त्यांना एक तर त्याच्यावर ते वाढू नये हे आपण त्यांना करायला लावू आणि नुकसान ज्यांचं झालं असेल त्यांचे पंचनामे वगैरे करून घेण्याच्या सूचना दिल्या जातील. परत मग पुढची जी असेल ती प्रक्रिया करू. सहकार भवनाचं भूमिपूजन झालंय. सहकार भवनाचं भूमिपूजन झालंय. सहकार खातं काट टाकण्याचं वाटतं. हो, 100% आता काळाप्रमाणे सगळ्यांनीच बदललं पाहिजे. सहकार पण काळाप्रमाणे बदलला पाहिजे आणि त्यातलं जे काही की एका ठिकाणी त्याचा उल्लेख सन्मान्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केला की सगळे 11 ऑफिसेस एका ठिकाणी यावेत. एकाच ठिकाणी प्रत्येक जो कोणी सहकारामध्ये काम करणारा ठेवीदार सभासद जे काय असेल त्याला एकाच ठिकाणी ती हे मिळावी, सुविधा मिळावी हा प्रयत्न आहे. आणि नक्की एक चांगली राज्यामधली योजना आहे. म्हणजे लातूरमध्ये जरी आपण आज असलो तरी सन्मान्य बाबासाहेब पाटलांनी आणि युती सरकारनं राज्यात ही योजना राबवलेली आहे. महाराज साहेब, पाऊस लांबलेला आहे, एल निनोचा इफेक्ट तुम्ही सांगताय आणि तशीच परिस्थिती आहे. पाऊस कमी झाला की लातूरकरांना पाण्याची चिंता भेडसावते. म्हणजे 2016ला जशी परिस्थिती आली तशीच परिस्थिती पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहे का? जर तसं असेल तर पाण्याच्या नियोजनाबाबत, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत काही वेगळी उपाययोजना आतापासून प्लॅनिंग सुरू आहे का? आता पाणी सध्या तरी आपण म्हणजे पाण्याची समस्या लातूरला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे आता हा म्हणजे कमी पाऊस झाला तर ती अजून वाढती असं म्हटलं पाहिजे. त्याच्यावर आपण आता धरणातला वगैरे जो पाणी साठा आहे तो जपून वापरणं, पिण्यासाठी पाणी साठा तो पूर्णपणे राखून ठेवणं. आता थोडंफार मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र इकडं या मधल्या 4-5 दिवसामध्ये मोठा पाऊस झाला आपण बघितलं. पण अपेक्षा आहे किंवा तसंच एखाद दुसरा मोठा पाऊस इकडं जरी झाला तरी थोडी जी अडचण आपल्याला पुढे दिसते ती कुठेतरी थोडी दूर तरी होईल किंवा एक दिलासा तरी मिळेल. पण समजा नाही झाला तर ज्या काही उपाययोजना पाणी पुरवठ्यासाठी करायला लागतील ते शासनाकडनं केल्या जातील आणि शासनाचं पूर्ण लक्ष त्याच्यावर आहे किंवा पाण्याचा अपव्यय होऊ नये, पाणी नीटनेटकं वापरलं जावं आणि पुरवून वापरण्याचा प्रयत्न आहे. उजनीच्या पाण्याचा विचार होऊ शकतो का? हा, आता शेवटी तांत्रिक गोष्टी ज्या काही असतील, आता अनेक वर्षाची ही मागणी आहे की उजनीचं पाणी लातूरला पिण्यासाठी वगैरे मिळावं. तर त्यातल्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्याचा पण अभ्यास म्हणजे मला वाटतं पूर्वी पण झालेला आहे. आता सुद्धा तशी परिस्थिती आली तर परत एकदा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू. त्याचबरोबर मला वाटतं मध्यंतरी मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला सुद्धा आपल्या वरच्या बीडच्या का तिकडच्या एक तिकडनं पाणी आपल्याला उपलब्ध करायचं, ती एक योजना त्या नदी जोड ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी लातूरसाठी तयार केली आहे. तेव्हा पर्याय आपण हुडकतोय. जे पर्याय व्यावहारिक आणि जलद गतीनं होतील ते पर्याय आपण शासनाच्या माध्यमातून राबवायला. तुम्ही स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेल्या भागात पीक विमा मिळाला नाही, तिथले शेतकरी आताही परेशान आहे. नाही, आता काही ठिकाणी काय म्हणतात ते पीक कापणीचे जे काही प्रयोग झाले त्यामुळे काही अडचणी झाल्यात. त्याबद्दल आम्ही म्हणजे शासनाशी पण हे करू, जिल्हाधिकारी वगैरे यांना पण करून विमा कसा मिळेल प्रयत्न. नाही, मला नाही, अधिकारी जरी म्हणत असले तरी मला वाटत नाही, कारण मी पण तो व्हिडिओ बघितला. भूकंप झाला मान्य आहे. मी अधिकाऱ्यांना आणि अगदी गडकरी साहेबांच्या ऑफिसला पण तो व्हिडिओ मी पाठवला. कारण भूकंप झाला तर इतर ठिकाणी पडझड झाली पाहिजे ना, नुसतं पूलच कसा पडेल हा सगळ्यात महत्वाचा विषय. नाही, काय जे असेल ते बघा, आम्ही काम नीट नाही झालं ते मान्यच करतोय.
त्यामुळं 100% अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर पण कार्यवाही होईल आणि कॉन्ट्रॅक्टरवर पण होईल. पण नक्कीच भूकंपामुळं एकच पूल कसा पडेल हा विषय ना, 4-2 घरं तरी पडली पाहिजे त्याच्याबरोबर असं आहे. त्यामुळे हे थोडं लपवा लपवूया हे आम्हाला पण मान्य आहे. थँक्यू.